आणि आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। नितीन गडकरींच्या माजी स्वीय सहाय्यकाच्या मुलाची बंडखोरी। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचंही बंडाचं बिगुल। फॉरवर्ड ब्लॉकची उमेदवारी घेऊन निनाद दीक्षित निवडणूक रिंगणात। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतनं उमेदवारी दिलेली नाही। बंडू आद्नेकर आणि गजा पारडेच्या पत्नीला दिलेल्या उमेदवारीवरनं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। काही जागा आरपीआय सचिन खरात गटाला दिलेल्या आहेत, त्यामुळे मित्रपक्षांना कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न। अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेन। आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची प्रतिक्रिया। गजा पारडेच्या पत्नीला आरपीआय सचिन खरात गटाकडून उमेदवारी दिल्याची शक्यता। वांद्र्यातील अपक्ष उमेदवाराच्या भाजपच्या उमेदवारावरती आक्षेप। निवडणूक अधिकाऱ्यांकडे महेंद्र पवारांची कारवाईची मागणी। भाजपचे उमेदवार महेश पारकर यांचा अर्ज बाद करण्याची मागणी। अनधिकृत बांधकामाचे पुरावे निवडणूक अधिकाऱ्यांकडे केले सादर। पुण्यात सिद्धार्थ बनसोडेंच्या उमेदवारीला काँग्रेस उमेदवाराचा विरोध। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून देऊ नका, काँग्रेसचे उमेदवार उमेश खंदारे यांची मागणी। तर गुन्हा सिद्ध झाला नसून प्रकरण न्याय प्रविष्ट, सिद्धार्थ बनसोडेंचं स्पष्टीकरण। मुंबईत मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा। कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य अनावधानानं नाही तर वातावरण निर्माण करण्यासाठी, संजय राऊतांचा आरोप। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्याचं विसरलेत। विधानसभा अध्यक्षांनी राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं, राऊतांची टीका। तर विधानसभा अध्यक्ष विरोधी उमेदवारांना धमक्या देतात, राऊतांचा आरोप। घरातच उमेदवारी दिल्यामुळे राहुल नार्वेकरांवरती आरोप। तर राहुल नार्वेकर अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते। बंधू मकरंद नार्वेकरांनी आरोप फेटाळले। तिकीट वाटपात बऱ्याच जणांनी हस्तक्षेप केला, मोठा गोंधळ झाला, तरीही कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। आणि आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। 50% आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आधी होतील, त्यानंतर आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याचा अंदाज। अजित पवारांची माहिती। पुण्यातील भीमा कोरेगाव इथे 208वा शौर्य दिन साजरा। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। विजयस्तंभ परिसरात असंख्य भीम अनुयायांकडून मानवंदना। विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरेगाव भीमाला दिली भेट। कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अजित पवारांकडून अभिवादन। न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ। कुणबी नोंदींचा उल्लेख असणारे दस्तऐवज आणि कागदपत्रे यांची तपासणी करणं आवश्यक असल्यामुळे मुदतवाढ। न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात। लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात। महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यामुळे आनंदाचं वातावरण। राज्यभरात अंड्यांचे दर 110 रुपये प्रति डझनवर। थंडीमुळे मागणी वाढल्यामुळे अंड्यांचे दर कडाडले, सामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। छावा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित राहणार। साताऱ्यात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दुपारी ग्रंथदिंडीनं सुरुवात होणार। संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित असतील।